नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IMP फार्मावरती. जसं की आपल्याला माहितच आहे, डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. 23 तारीख ही शेवटची आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा करत आहे. बरेच विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बरेच कमेंट केलेले आहे. तर त्या सर्व कमेंटचं आन्सरसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. त्या विद्यार्थ्यांना जेणेकरून आपली हेल्प झाली पाहिजे त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे. तर वेळ वाया न घालवता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो पहिला प्रश्न होता, तो पहिला प्रश्न हा आहे की सर आमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी नाहीये. सेकंड, आमच्याकडं नॉन क्रिमिलियर नाहीये. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाहीये, तर तुम्ही ते काढायला टाका आणि त्यांच्या ज्या पावत्या आहे त्या पावत्याच्या बेसिसवरती तुम्ही ऍडमिशन करून घ्या किंवा फॉर्म कन्फर्म करून घ्या. बट तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे तुम्हाला सबमिट करावंच लागणार आहे. ओके, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. अदरवाईज तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. जर तुम्ही त्या पावतीचा वापर करून जर ऍडमिशन करत असेल आणि तुम्ही जर ते कॉलेजला सबमिट केलं नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल. नाहीतर मग फर्स्टली तुम्ही काय करा, विदाऊट कास्ट व्हॅलिडिटी विदाऊट नॉन क्रिमिनल ऍडमिशन घ्या. बट तुम्ही जर पावती अपलोड करून ऍडमिशन घेतलं आणि नंतर ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी जर अपलोड केले नाही, कॉलेजला सबमिट केले नाही, तर तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी कन्वर्ट नाही, डायरेक्ट कॅन्सल होईल. त्यामुळं काळजीपूर्वक काय सांगतो ते ऐकून घ्या. कास्ट व्हॅलिडिटीची पावती अपलोड करत असाल, नॉन क्रिमिनलची पावती अपलोड करत असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, अपलोड करायची आहे. ओके, ज्यावेळेस तुमच्याकडे येईल तेव्हा. आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल अपलोड करण्याची जी लास्ट डेट असणार आहे ती डेट असणार आहे फोर्थ राऊंड जो असणार आपला, त्या फोर्थ राऊंडची जे आपण इन्स्टिट्यूटला ऍडमिशन करण्यासाठी जातो ती शेवटची तारीख जी असणार आहे ती तारीख असणार आहे 8/9/2026. या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी ॲज वेल ॲज नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी कॉलेजला सबमिट करायचं आहे. फक्त कॉलेजला सबमिट करायचं नाही तर कॉलेजने ते अपलोड केलेलं आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ते अपलोड करायचं. ओके, तारीख काय सांगितलेली आहे, 8/9/2026 पर्यंत तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही आता काढायला टाका आणि त्या पावतीच्या बेसिसवरती त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या. आणि तुम्हाला जर काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घ्या विदाऊट कास्ट व्हॅलिडिटी विदाऊट नॉन क्रिमिनलचा यूज करून. पण तुम्ही जर पावतीच्या बेसिसवरती ऍडमिशन घेतलं, ऍडमिशन कन्फर्म करून घेतलं आणि नंतर ते जर दिलं नाही, तुमचं ऍडमिशन डायरेक्ट त्या ठिकाणी कॅन्सल होईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर परत एक क्वेश्चन आहे, तर त्यांचा आणखी एक प्रश्न आहे की सर ते टाईप ऑफ कॅन्डिचर जे आहे त्यामध्ये टाईप ए सिलेक्ट करायचं की टाईप बी सिलेक्ट करायचं, हा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. सर टाईप ए चा मिनिंग काय होतो, टाईप बी चा मिनिंग काय होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा सांगतोय, समजून घ्या. टाईप ए चा मिनिंग म्हणजे काय, तुम्ही एक तर महाराष्ट्राचे रहिवासी आहे. टाईप ए आणि टाईप बी दोघांचं हे नियम म्हणजे हे जो रूल आहे तो दोघांसाठी पण लागू आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहे. टाईप एचं काय, तुमची 10वी 12वी ॲज वेल ॲज डिप्लोमा या तीनही गोष्टी महाराष्ट्रामध्ये जर झाल्या असेल तर तुम्हाला टाईप ए सिलेक्ट करायचं. आणि जर तुमची 10वी 12वी महाराष्ट्रात झालेली आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे आणि तुमचा डिप्लोमा जर आउट ऑफ महाराष्ट्र झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप बी सिलेक्ट करायचं. काय, डिप्लोमा तुमचा आउट ऑफ महाराष्ट्र झाला असेल, 10वी 12वी महाराष्ट्रातून झाली असेल आणि डिप्लोमा आउट ऑफ महाराष्ट्र झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाईप बी, टाईप ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे. आता काही विद्यार्थ्यांचे असे कमेंट आहे की सर माझी 10वी 12वी महाराष्ट्रात झालेली आहे, डिप्लोमा आउटसाइड ऑफ महाराष्ट्र झालेला आहे, पण माझ्याकडे डेमोसाईल नाही. तर मग त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मदर फादरचं डेमोसाईल सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता. पण काही विद्यार्थ्यांची अशी कमेंट आहे, सर आमच्याकडे मदर फादरचं पण डेमोसाईल नाहीये. पण तरी पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची जी 10वी 12वी जी झालेली आहे ती महाराष्ट्रामध्ये झालेली. कुठं झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये झाली म्हणणार तुमच्याकडे टीसी असेल 10वी 12वीची, त्या टीसी वरती तुमचं बर्थ प्लेस त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं, तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आय होप तुम्हाला ही जी कन्फ्युजन होतं किंवा जे क्वेश्चन होते ते क्लिअर झाले असेल. ओके, अशाच नवनवीन व्हिडिओ करता किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करता किंवा बरेच जणांना ज्या ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्सला आन्सर आम्ही देत असतो किंवा जे क्वेश्चन असतात त्या प्रत्येक क्वेश्चनला आम्ही आन्सर देण्याचा ठिकाणी प्रयत्न करतो. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की
हा जो व्हिडिओ आहे, जे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहे किंवा प्रॉब्लेम फेस करत आहे टाइप ऑफ कॅन्डिडेट साठी किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा जे नॉन एनसीएल ज्याला आपण नॉन क्रिमिनल म्हणतो, तर त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, व्हिडिओला शेअर करा त्या विद्यार्थ्यापर्यंत. तुमचा जो मित्र असेल डी फार्म सेकंड इयरला जो ऍडमिशन घेत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे सोल्युशन आम्ही या ठिकाणी घेऊन येत असतो, किंवा येणारे जे राऊंड असणार आहे त्या राऊंड रिलेटेड पण कसे कॉलेज सिलेक्ट करायचे, फॉर्म भरताना कसा भरायचा, किंवा ऑप्शन फॉर्म फिल करताना कोणते म्हणजे कॉलेज आधी टाकायचे म्हणजे आपला ऑटो फ्रीज होणार नाही. या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.